आम्हाला दोघांना असं खूप वाटलं की दोघांच्या घरनं विरोध होणार, मग एक असं फिल्मी गोष्टी आमच्या दोघांच्याही डोक्यात होता. आणि ह्याच्याकडचा किस्सा तर फारच कमाल आहे. मी पहिल्यांदा तुझ्या घरी आले होते तेव्हा माणूस बदलत होता, खुर्ची एक होती तिकडे समोर. बाबा तुम्ही मेन्यू कार्ड उघडल्या मी आपली सूपचं वगैरे बघत होते आणि ह्यानी एक असा वेगळाच प्रश्न विचारल्यावर बाबा म्हणाले, हो हाच तो जावई आहे माझा. आणि तिथे जुळले त्या दोघांचे सूर. मला एक अगदी छान आठवतो, म्हणजे तेव्हा मरीन ड्राईव्हला जायचं एक. मला नाही आठवते, मला नाही मी कम्प्लीट मी त्या बाबतीत मी फार हे आहे. त्याला लग्नाची तारीख विचारते, ही कठीण आहे जरा. म्हणजे तारीख माहिती असेल, साल 19 डिसेंबर. साल काही संबंध नाही या गोष्टी. तारखा आणि त्यात लग्नाच्या आणि व्हॅलेंटाईन्स डे वगैरे ह्या तारखा. त्यात व्हॅलेंटाईन्स डे कधी असतो हे जरी त्याला माहिती असेल ना. कधी मला आठवत नाही, खरंच नाही आठवत. व्हॅलेंटाईन्स डे कधी असतो? तो आठवतोय. कधी? तो 14 तारीख. 14 फेब्रुवारी. आत्ताच म्हणालीस ना. म्हणून मी त्याला कायम मी म्हणते, दरवर्षी मी वाढदिवसाला म्हणते यावर्षी तरी सरप्राईज दे. हे बघ मला ते जमत नाही, मी तुला घेऊन चलतो, तुला जे हवं ते घे. एखादा दिवस थोडासा पसारा असेल तर लेट गो करा, त्यांनी करावं त्यांनी, असं मला वाटतं. म्हणजे त्या एका ह्याला त्यांनी एक सुट्टी द्यायला आम्हाला हरकत नाही. ती रुसली तर मी अजिबात मनवायला वगैरे जात नाही. मी माझं काम करत राहतो. आणि तू एक्सेप्ट केलंस की ही सॉरी म्हणणार आहे आपल्याला, तर मग ते आम्ही असं जुळवून घेतलंय छान. रोबोटप्रमाणे जर एकमेकांना वागवायचं असेल किंवा एखादं वाक्य म्हणून घ्यायचं असेल तर ते काय असेल? सॉरी म्हणून घेईन मी त्याच्याकडनं सारखं. मला सॉरी म्हण. तो मला सहन करतोय 22 वर्ष आणि मी त्याला सहन करते. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है. नमस्कार, मी मेधावी खोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर लाल गुलाबी रंगाचा महिना सुरू झालेला आहे आणि याच निमित्तानं व्हॅलेंटाईन डे स्पेशल आज आपल्यासोबत एक खास जोडी आलेली आहे, ज्याचं नाव आहे लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्ते. त्यांच्यासोबत आज आपण याच निमित्ताने गप्पा मारणार आहोत. सर्वात आधी मटा मनोरंजनमध्ये तुमच्या दोघांचे खूप खूप स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. एकदम मस्त मज्जेत. सो व्हॅलेंटाईन डेच्या विषयावर आपण येऊच, पण त्याआधी तुमची सुरुवात नेमकी कशी झाली, म्हणजेच पहिली भेट, तो क्षण, पहिला दिवस, त्याबद्दल काय सांगाल? एक सिरियल एकत्र करत होतो. आधी त्या सिरियलमध्ये हा अभिनेता होता आणि नंतर ह्याची भूमिका चेंज झाली आणि तो एडिटर झाला. सो तिकडे मी अभिनेत्री होते. सो तो माझे सीन्स एडिट करायचा आणि दिस इज हाव तो माझ्या प्रेमात पडला असं मी म्हणेन. मी असं ऐकलंय की रात्रभर स्केचेस वगैरे काढायचा तू ताईंचा, तर तो किस्सा नेमका काय होता? उपेंद्र लिमा यांनी तुम्हाला सांगितलं होतं? आम्ही एक सिरियल एकत्र पायलट केला होता एकत्र, एका सिरियलचा. आणि नंतर मी ती सिरियल अभिनेता म्हणून मी करत नव्हतो, पण मी ती एडिट करायला माझ्याकडे आली. सो पूर्वी ना ते ब्रेक बंपर्स असायचे. सो त्या ब्रेक बंपरसाठी मी आपलं एक जनरल कधी करत होतो. सो एक ॲक्च्युली हिचा एक क्लोज होता, तो मी घेऊन त्याच्यावरती काम करत होतो. आणि नंतर नेक्स्ट एपिसोडला मी तो लावला होता ब्रेक बंपर. आणि तिथे असं झालं सगळ्यांना की अरे बापरे याच्या हा प्रेमात पडला वगैरे. सो तेव्हाही मला जरा असं झालं की ओके बरं असं काही झालं का आपल्याकडनं ह्या गोष्टी चुकमे मुद्दाम खरं तर ठरवून काही केलं नव्हतं ते, पण ते होऊन गेलं होतं. आता नको बोलूस मुद्दाम नाही केलं. नाही सिरियसली मुद्दाम नव्हतं केलं मी. त्यानंतर मला असं वाटतं की ते सुरू झालं सगळं. त्याच्या आधीच सुरू झालं होतं. नाही सुरू कधी झालं माहिती आहे, जी पर्क आली ना ॲक्च्युली तिथे सगळं सुरू झालं होतं. जे काही कारण नव्हतं, ते चॉकलेट वगैरे घेऊन काय आली होती मला, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते तिथून ते सगळं सुरू झालं. एनहान्स झालं. हां प्रेम. ओके. सो प्रेमात नेमकं कधी पडलात, कसं प्रपोज केला, ओव्हरऑल तो किस्सा काय होता? काय सांगू, म्हणजे आम्ही भेटलो, त्यांनी भेटल्या दिवशीच मला, म्हणजे आम्ही 3-1 तास भेटलो आणि निघायची वेळ की आता चला आता बाय. आणि तो म्हणाला मला तुझ्याशी बोलायचं आहे. म्हटलं हां बोल ना. तर तो म्हणाला नाही मला लग्न करायचं आहे तुझ्याशी. आणि माझं लग्न कारण खरं सांगते तेव्हा अशा कॉन्सेप्टच नव्हत्या की आपण आता रिलेशनशिपमध्ये जाऊ वगैरे. लग्न हेच होतं ना. त्यामुळे मला लग्न करायचं आहे तुझ्याशी. मी म्हटलं मला घरी विचारायला लागेल, कारण आम्हाला मी 20च वर्षाची होते.
तर मी त्याला म्हटलं नाही घरी विचारूया. आणि आम्हाला दोघांना असं खूप वाटलं की दोघांच्या घरनं विरोध होणार, मग असं फिल्मी गोष्टी आमच्या दोघांच्याही डोक्यात होता. मी कसं मग आपल्या घरच्यांना पटवायचं, पळून जाणं वगैरे इथपर्यंत पोहोचलोच नाही, घरच्यांना पटवणार आपण. पण असं कदाचित असं झालं होतं ना आम्हाला की वय लहान आहे तर ठीक आहे, हरकत नाही, पण तुम्ही करा बाबा विचार हा वगैरे. तर आमच्या ध्यानीमनी हे नव्हतं की लगेच घरचे म्हणजे की ओके चला करा म्हणून. आणि लिटरली आम्ही फेब्रुवारीत मी विचारलं, मे मध्ये आमचं साखरपुडा झाला आणि डिसेंबरमध्ये लग्न झालं. सो वर्षभरात आमची जी काही लव्ह स्टोरी नाही पटवायची गरजच नाही. म्हणजे ह्यांनी हा पहिला भेटला, माझ्या वडिलांना भेटला, कारण वडील तेव्हा, आई पुण्याला राहायची, आई वडील पुण्याला शिफ्ट झाले होते, पण वडील कामाच्या निमित्ताने असायचे इथे आणि ते माझ्याबरोबरच राहायचे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा भेटून घ्या त्याला. तर ते मला ठीक आहे भेटूया म्हणून आम्ही हॉटेलमध्ये भेटलो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आईला फोन करून, मी झोपले होते, म्हणजे झोपले होते असं त्यांना वाटत होतं, त्यांनी फोन करून सांगितलं मस्त आहे पण हे आपला धेंडे आहे जरा, ते असे छान आहेत, असे नाजूकसे आहेत असे. म्हटलं अहो मी उठले आणि म्हटलं ही काय पद्धत आहे. तर म्हणे नाही नाही छान आहे, हँडसम आहे, पण जरा तू अशी धसमुसळी आहेस जरा, पण तो असा असं नीट. मी म्हटलं तसंच पाहिजे ना, एक धसमुसळ आणि एक नीट पाहिजे ना. सो ते तसं झालं, आमच्याकडे काहीच नाही. आणि ह्याच्याकडचा किस्सा तर फारच कमाल आहे. मी पहिल्यांदा तुझ्या घरी आले होते तेव्हा माणूस बदलत होता, खुर्ची एक होती तिकडे समोर, मी आणि हा समोर बसलो होतो, माणूस बदलत होता आणि ते फक्त मला एकच प्रश्न विचारत होते, नॉनव्हेज खातेस? तर मी प्रत्येकाला हो उत्तर देत होते. नॉनव्हेज करतेस का असं विचारलं असतं तर मी नाही सांगितलं असतं, पण खातेस का, त्यांना तेवढंच टेन्शन होतं की ह्याची बायको जर व्हेजिटेरियन असेल तर आयदर हा तिला पूर्णपणे नॉन व्हेजिटेरियन करेल किंवा हा म्हणेल की बाई हे होऊ शकत नाही, आपण म्हणजे आपण नाही एकत्र. कारण त्याला भयंकर आवडतं नॉनव्हेज आणि मलाही आवडतं असल्यामुळे खाणं आणि मासे आणि सगळंच. त्याच्या घरच्यांना फक्त तेवढं टेन्शन होतं की व्हेजिटेरियन नको ही मुलगी, आणि तसं नाही झालं. मी नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे मी व्हेज पण तेवढंच आवडीने खात नाही नाही, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जर मी प्युअर व्हेजिटेरियन असेल, नाही नाही तसं नाही, पण मी प्युअर व्हेजिटेरियन असते तर त्याला थोडासा प्रॉब्लेम आला असता, कारण मग मी खाणार नाही मग तू खा, हे सगळे मग ते हळूहळू वाद सुरू होतात. सो मे बी त्यांना असं वाटलं असेल की चला एक वन ऑफ द वाद आपण मायन्यूट केलेले आहेत. सो असं त्यांना कदाचित वाटलं असेल, पण काहीच नाही, घरनं आमच्या काही नाही, खूप छान ॲक्सेप्ट केलं आम्हाला दोघांनाही आपापल्या घरांनी. त्यामुळे काही असं छान चटमंगनी पटब्या असं झालं ऍक्च्युली, चटमंगनी पटब्या. खरं तर तू जेव्हा पहिल्यांदा घरी गेला, ताईच्या वडिलांना भेटला, आईला भेटला, तेव्हा काही असा किस्सा किंवा काही असा क्षण तुला आठवतोय अजूनही, असं काही वेगळं काही झालं? तो इथे नाही सांगू प्लीज, ऐकायला आवडेल प्रेक्षकांना. नाही पण मी सांगू नाही शकत तो. थोडंफार काहीतरी सांगण्यासारखं असेल असं काही? नाही ऍक्च्युली नको नको, मी कॅमेरा ऑफ झाला की तुला सांगू. मी सांगेन मी रादर तिथेच काय म्हणू आपण त्याला की त्यांनी सूर जुळले आणि त्यांनी आमचे दोघांचे, आणि त्यांनी माझ्या वडिलांचा भयंकर लाडका होता तो, त्यामुळे. आणि ते त्याच बाबा तुम्ही मेन्यू कार्ड उघडल्या मी आपली सूपचं वगैरे बघत होते आणि ह्यानी एक असं वेगळाच प्रश्न विचारल्यावर बाबा म्हणाले हो हाच तो जावई आहे माझा. आणि तिथे जुळले त्या दोघांचे सूर. म्हणजे माझं जुळलेत की नाही हा प्रश्नच नव्हता, त्यांना तो आवडला होता आणि त्यांनी माझ्या आईला सांगितलं हाच तो मुलगा आहे, करेक्ट. सो असे ते सूर जुळले. सो सुरुवातीचे काही एकदम खास असे आठवणी किंवा क्षण काही कोणता जो अजूनही तुम्हाला आठवतो एकदम सुरुवातीला लग्नाच्याही आधी? मला एक अगदी छान आठवतो, म्हणजे तेव्हा मरीन ड्राईव्हला जायचं एक फॅड होतं आणि मी दादरलाच राहायचे, तो अंधेरीला राहायचा. आणि मी त्याला एकदा फक्त असं म्हटलं की मला ना ते आत्ता जे स्वीटकॉर्न खूप इझिली अवेलेबल असतं आहे ते तेव्हा नसायचं. तर मी त्याला म्हटलं ते ना तिथेच मिळतं आणि मला तिथे जाऊन खायचं आहे. सो आम्ही बाईकवरनं त्यांनी मला तिकडे नेलं होतं आणि आम्ही छान खूप वेळ घालवला होता तिकडे 2-2.5 तास. आणि मला ते पहिली डेट असेल आपली ती, हा ना, सगळं ठरल्यानंतरची अशी छान निवांत डेट होती आमची ती. आणि काय तर स्वीटकॉर्न, तो भुट्टा खायला जायचं. हा गंमत सांगू, ऍक्च्युअली ना लग्नानंतर खरं तर जास्त वेळ मिळाला किंवा जास्त गोष्टी आम्ही बोललो, कारण तोपर्यंत ना काम चालू होतं, हिचं शूट चालू होतं, माझं एडिट चालू असायचं. त्यामुळे ना अशा गोष्टी आत्ता ना तशा आठवत नाही आहेत फारशा, किंवा तसे फारसे प्रसंग नाही आहेत की अरे हे असं होतं इकडे केलं होतं नाही. कारण तेव्हा ना
खूप काम आणि असे होतो आम्ही. मी अजूनही आहोत डेफिनेटली. बट पण पहिल्या महिन्यात त्यांनी मला एक लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसाला तू छान एक रोज आणून दिला होतास मला. तसे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे असं बघायला गेलं तर खूप असतील, तर त्या एक एक सांगणं इज डिफिकल्ट. ओके, सो व्हॅलेंटाईन डेच्या विषयावर येऊयात. व्हॅलेंटाईन डे फर्स्ट तो कसा होता? त्याला विचार, त्याला आठवतोय का? मला आठवतोय. मला नाही आठवते. मला नाही, मी कम्प्लीट मी त्या बाबतीत मी फार हे आहे. त्याला लग्नाची तारीख विचार, तेही कठीण आहे जरा. म्हणजे तारीख माहिती असेल, साल 19 डिसेंबर. साल 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 व्हॅलेंटाईन्स डे फारच लांबची गोष्ट आहे. मला आठवतोय आम्ही वरळी सीफेसला गेलो होतो फर्स्ट व्हॅलेंटाईन्स डेला. हो का? मला आठवतंय, कारण आमचं सांगते ना 2 फेब्रुवारीला त्यांनी मला प्रपोज केलं, 3 फेब्रुवारीला मी त्याला हो म्हणाले. त्यामुळे आमचा व्हॅलेंटाईन्स डे पण लगेचच आला होता ना. सो त्याला काहीच आठवत नाहीये, त्याचा काही संबंध नाही ह्या गोष्टी. तारखा आणि त्यात लग्नाच्या आणि व्हॅलेंटाईन्स डे वगैरे ह्या तारखा, त्यात व्हॅलेंटाईन्स डे कधी असतो हे जरी त्याला माहिती असेल ना. कधी असतो मला आठवत नाही, खरंच नाही आठवत मला. व्हॅलेंटाईन्स डे कधी असतो? हा, तो आठवतोय. कधी? तो 14 तारीख 14 फेब्रुवारी. आत्ताच म्हणालीस ना म्हणून. सो आम्ही वरळी सीफेसला गेलो होतो. मला आठवतंय, चांगलं आठवतंय. टॅक्सीने गेलो होतो, टॅक्सीने घरी गेलो होतो, कारण तेव्हा आय थिंक सो बाईक तू नव्हती आणलीस. आम्ही वरळी सीफेसला थोडासा वेळ घालवला होता, मला आठवतं. येस, आय एम शुअर अबाउट इट. गप्प बस. पहिली भेट काय दिली होती, पहिलं गिफ्ट एकमेकांना? बापरे, आय थिंक सो तू मला ड्रेस दिला होता. त्यांनी मला ड्रेस दिला होता. मी नाही, काय मला आठवत नाही. हो नाही, बहुतेक तरी मी लग्नानंतर त्याला खूप मी सरप्राईजेस खूप देते त्याला. आहे तिने मला आत्तापर्यंत खूप म्हणजे भयंकर सरप्राईजेस दिले. आणि प्रत्येक वाढदिवस असेल, काय लग्नाचा वाढदिवस असेल, व्हॉट एव्हर, तिच्याकडे ते आहे, मी ती देते. आणि मी रादर पहिलं आठवत नाही, पण त्याच्यानंतर मला असं वाटतं तिने मी घड्याळ, फोन, काय ते आपले आयपॅड वगैरे मी त्याला, मला मुळात आवड आहे सरप्राईज देणं. मग ते काहीही असेल, म्हणजे असं काही नाही की प्रत्येक वेळेला ते महागच असेल, पण साध्यातलं साधं असेल तरी ते त्याला माहित नसतं. आणि ते मग मी छान प्लॅन करते. सरप्राईज पार्टी असेल, मित्रांना घरी बोलून सगळेजण आले, ते प्लॅन करणं असेल काही. आणि ते त्याला कधीच नाही नाहीच कळूनच देत नाही. आणि त्याला ते जमत नाही मला सरप्राईज देणं. मग त्याला कायम मी म्हणते, दरवर्षी मी वाढदिवसाला म्हणते यावर्षी तरी सरप्राईज दे. हे बघ, मला ते जमत नाही, मी तुला घेऊन चलतो, तुला जे हवं ते घे. सो ते त्याच्यासाठी इतकं सिम्पल आहे, पण मी देते सरप्राईज, मला आवडतं. मग तुला कोणतं खास असं गिफ्ट आवडलं आतापर्यंत दिलेलं असं काही? शुभवी. सरप्राईज नव्हतं, पण ते गिफ्ट आहे. गिफ्ट. हा, ओके. बट सिरियसली म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी तर आहेतच नक्की, पण आमच्या आयुष्यातलं एक छान आम्हाला मिळालं दोघांना एक मोठं हे आहे, ते आमचं काय स्पेशल आहे आमच्यासाठी फारच ती. ओके, सो दादाने केलेला पदार्थ तुझ्यासाठी असं कोणता खास? सगळं तो अप्रतिम स्वयंपाक करतो. आणि आता साधारण जगाला माहिती आहे की तो अप्रतिम स्वयंपाक करतो. पण स्पेसिफिकली मी असं म्हणेन तर तो व्हेजिटेरियनमध्ये तो खूप सुंदर हे करतो. तो मोदक खूप छान करतो. तो कानवले खूप सुंदर करतो. CKP स्टाईल जे कानवले असतात, जे अतिशय अवघड असतात, ते तो खूप छान करतो. साधं म्हणशील तर मटार खिचडीसुद्धा तो आणि ना त्याचं काय आहे, कालच त्यांनी वांग्याचं भरीत केलं होतं. आता वांग्याचं भरीत हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, पण त्याच्या हातालाच चव आहे. आणि नॉनव्हेज तर तो सगळंच छान करतो. म्हणजे चिंबोरीचं कालवण म्हणू नकोस, फिश म्हणू नकोस, चिकन, मटन, तो व्हेज नॉनव्हेज सगळा स्वयंपाक खूप छान करतो. पण तुला कोणतं आवडतं आणि पहिल्यांदाच कोणतं तरी केलंय असं काही पदार्थ? बापरे, पहिल्यांदा मी त्याच्या हातचं खाल्लं ते म्हणजे चिकनच. हो, पहिल्यांदा लग्नानंतर जर त्यांनी काही, कारण तेव्हा आय थिंक सो मला तर काहीच यायचं नाही स्वयंपाक. मला एवढा नाही, कमी यायचा, पण त्यांनी मला शिकवलं. त्यांनी मला सगळा स्वयंपाक, मी लोकेशकडनं, म्हणजे जनरली उलटं असतं, पण माझ्या बाबतीत असं आहे की आईनी शिकवलं. आईनी बेसिक जे तुमच्या रोजच्या जीवनाला उपयोगी पाहिजे ह्या सगळ्या मला शिकवलं होतं, ते मला यायचं. पण असे काही ऑथेंटिक, आता मी चिकन करायला लागले तर मी त्याच्यात जिरं मोहरी घालायचे, तर मला त्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी असतात. जसं CKP पद्धतीचं जे वालाचं बिरडं असतं, सो तिला ते माहीत नव्हतं. कडवे वाल जे असतं ते वेगळं असतं, सो तिने शिकलं. पण आता ती अप्रतिम करते वालाचे बिरडं.
सो तो तिचाही मोठेपणा आहे की ती शिकली त्या एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये ती पद्धत मुळात शिकली. आणि आम्हाला दोघांनाही खूप आवड आहे आणि ते आता शुभवितही उतरले. ती पण अप्रतिम स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टी करते. ओके, सो एकमेकांची आवडती अशी कोणती गोष्ट ज्यामुळे तुम्ही लग्न केलं किंवा एकत्र अजूनही संसार करताय? मला ह्याची गोष्ट म्हणजे ती प्रचंड पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तिच्यात पॉझिटिव्हिटी खूप भरलेली आहे. म्हणजे तिच्याकडे नाही हे उत्तर कधीच नसतं किंवा नको हे तिच्याकडे कधीच नसतं. सो मला असं वाटतं की ती पॉझिटिव्हिटी किंवा तिचा तिला फिल्टरच नाही आहे. ती अशी आहे म्हणजे आणि तो एक तिचा खूप काय म्हणू आपल्याला की चांगला गुण आहे की विदाऊट फिल्टर ती बोलते कोणाशी. म्हणजे तुझ्याशी उद्या भेटली तरी ती तशीच वागणार. ती 50 वर्षापूर्वीची 30 वर्षापूर्वीची मैत्रीण असेल तिच्याशी पण ती तशीच वागणार. म्हणजे तिला ना मोजमाप नाही आहे कुठल्याही गोष्टीचं की मी ह्याच्याशी असं वागणार मी त्याच्याशी तसं वागणार असं नाही आहे ते. आणि खूप चांगली गोष्ट आहे ती. कधी कधी त्याचा फटकाही बसतो बरेचदा. पण त्याच्यामुळे आपण बदलूया का तर नाही, ती तशीच आहे. आणि मला ते जास्त आवडतं की बिकॉज ते खूप नॅचरल आहे आणि ते खरं आहे जे तुझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. तू समोरच्याला हे आवडत नाही म्हणून मी आता चेंज होते आणि मी असं वागायला लागते ते खोटं आहे. ते क्षणिक आहे. ते तुला पुरणार नाही आहे. सो मला तिचा तो गुण खूप आवडतो की फिल्टरच नाही आहे पण ती खरी आहे खूप. त्याचा खरेपणा, त्याचा कामाप्रती असलेला फोकस, डेडिकेशन, तो एखाद्या प्रोजेक्टवर लागला की मग त्याला काही सुचत नाही. हे जे डेडिकेशन असतं ना, म्हणजे त्याला जेवण खाण तू काही कर, स्वयंपाक तू काही मला खायला दे, मला फरक पडत नाही, मला हे करायचं आहे, माझं हे डेडलाईन आहे, मला हे पूर्ण करायचं आहे. सो ते जे एक डेडिकेशन असतं, तो जो एक फोकस असतो ना, तो मला प्रचंड अट्रॅक्ट करतो. कारण शेवटी काय आहे ना, आपण ज्याच्यासाठी जगतोय तेच जर आपल्याला जमत नसेल किंवा त्याच्यातच आपला फोकस क्लिअर नसेल तर मग काही गोष्टी घडू शकत नाहीत. सो त्याचा खरेपणा, त्याचा फोकस, त्याचं डेडिकेशन, त्याची शिस्त, तो भयंकर शिस्तीचा आहे. म्हणजे तो कामाच्या वेळेला फक्त काम करतो. तो मजा करायची तर मजाही करत असतो, गप्पा मारत असतो, पण काम असेल तर तिथे काम लागतं, त्याला शिस्त लागते, वेळेचा तो खूप ही इज व्हेरी पंक्च्युअल. सो ह्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि सो एकत्र राहायचं म्हटल्यावर प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात पण ते जुळवून घ्यावे लागतात. तर त्याबद्दल काय म्हणाल? म्हणजे एकमेकांचा कोणता स्वभाव पटत नाही पण ते तुम्ही जुळवून घेता किंवा कसं ते मॅनेज कसं करता? ॲक्च्युली दोन इंडिव्हिज्युअल्स आपण म्हणतो ना वेगवेगळे असतात आणि ते एकत्र नंतर या गोष्टी होतातच. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे कसं होतं की हे आज लग्न झालं आणि उद्या ठरवलं की माझा हा स्वभाव तुझा हा स्वभाव, मला हे आवडत नाही तुला आवडत नाही, असं नाही होत. ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला एकत्र राहायला लागतं. जेव्हा आपण 24 तास एकत्र राहायला लागतो तेव्हा आपल्याला कळत जातं. पण परत तेच आहे ना की आपल्याला एखादं नातं जर टिकवून ठेवायचं आहे जबरदस्तीने नाही, प्रेमाने, तर आपण प्रत्येकजण आपल्या स्वभावाला, आपल्या चुकीच्या गोष्टींना मुरड घालणं किंवा चांगल्या गोष्टी, जर तो मला 4 चांगल्या गोष्टी शिकवत असेल, मी त्याला 4 चांगल्या गोष्टी सांगत असेल, तर त्या मिळून मिसळून करणं आणि संसार चालवणं हेच महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यात ॲक्सेप्ट करणं बस हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे काही गोष्टी असतील कदाचित त्या रिअलाईज नंतर मला झालं असेल की ओके या 2 गोष्टी माझ्या चूक होत्या, तर त्या मी ॲक्सेप्ट करणं किंवा तिन्ही ते सेम गोष्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. तो मला असं वाटतं की ते जेव्हा तुम्ही करायला लागता ना तेव्हा मग जुळवून घेणं किंवा हा जे हे ऑटोमॅटिकली होतं. ते ऑटोमॅटिकली होतं. त्याला काही स्पेशल तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागत नाही त्या गोष्टींसाठी. ओके, मग कोणता स्वभाव असा की जे तुम्हाला आवडत नाही किंवा असं काही, किंवा सुधरावं आत्ता याने की महिन्यात? नाही, सुधरावं असं नाही, फक्त त्याला खूप सगळं स्वच्छ आणि आवरलेलं लागतं. सो कधीतरी मला असं वाटतं की कधीतरी एखादा संडे येऊ शकतो ना आठवड्यात ना, कुठला तरी एक असं आपण म्हणूया की हा आज रविवार आहे, म्हणजे आवराआवरीच्या बाबतीतला, की त्याला सुट्टी देऊया आपण. सो मला असं कधीतरी वाटतं टेक अ चिल पिल, आणि कधीतरी असा थोडासा पसारा असेल तर चालून जाईल. परत मी असंच म्हणेन की चांगला स्वभाव आहे, त्याच्यात वादच नाही. पण शाळा असते आणि मग शाळेला 1 दिवस सुट्टी असते. सो तसं 6 दिवस जर घर छान आहे, स्वच्छ चाकचूक, अजिबात पसारा नाही, एखादा दिवस थोडासा पसारा असेल तर लेट गो करा, त्यांनी करावं त्यांनी, असं मला वाटतं. म्हणजे त्या एका ह्याला त्यांनी एक सुट्टी द्यायला आम्हाला हरकत नाही. माझं असं म्हणणं आहे की शाळा असते 6 दिवस असतात, 7व्या दिवशीची पण मजा घेऊन बघा. 7ही दिवस आवरलेला असेल तर किती छान मजा येते शाळेत, याचाही अनुभव घेऊन बघा. He knows how to
टेलस आणि सांग. एकही दिवस करू नका, किती छान वाटेल बघा. ती वेगळं आता विचारते हे आता वेगळं. आता तुला कुठला स्वभाव आहे माझा तू बदलावा असं वाटेल? खरं तर काहीच नाही, म्हणजे खूप चांगला गुण आहे तो. काळजी खूप करते ती सतत, इतरांची, स्वतःची, घरातल्यांची, सगळ्यांची. सो मला असं होतं की कधीतरी थोडी काळजी बाजूला ठेव आणि स्वतःकडे बघ. खरं तर हे बदलावं असं मला वाटत नाही आहे तिने. ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर आय एम, म्हणजे काळजी, मला कळलं तुला काय म्हणायचं आहे, की मी एखाद्या गोष्टीचा खूप विचार करत, खूप त्या व्यक्तीची, त्या प्रसंगाची, त्या एखाद्या इन्सिडेंटची खूप विचार करते, खूप त्या व्यक्तीविषयी काळजी करत राहते. ज्याचा त्रास मला होतो, समोरची व्यक्ती निघून गेलेली असते, ती तिच्या कामाला, ती तिच्या मार्गाला लागलेली असते, पण मी खूप त्याचा विचार करत 2-3 दिवस मी त्याच्यातच असते. आणि त्याचा मला त्रास होतोच आणि माझ्यापेक्षा त्या दोघांना जास्त त्रास होतो, कारण मी सतत तोच विचार करत बसलेली असते. सो ते कदाचित त्याला थोडंसं खटकत असावं माझं, पण हो, आय विल ट्राय. सो चैत्राली ताई कधी रुसते का, आणि रुसत असेल तर मग कसा मनवतो, काय सांगाल दोघं पण? नाही, ती रुसली तर मी अजिबात मनवायला वगैरे जात नाही. मी माझं काम करत राहतो, ती 10 मिनिटं शांत होते आणि बोलायला येते. मग कळतं मला की ओके, त्या भानगडीत आपण पडायचं नाही. खरंच आहे, पण खरंच आहे. सॉरी नाही म्हणत कधी, किंवा सॉरी म्हणण्यापेक्षा तो असं काही मनवायला वगैरे येणं. सी कसं आहे ना, की ते तसं रिलेशनच कधी नव्हतं, की ते काय सोनू हा जेवलीस का, काय करतेस, हे रिलेशन कधीच नव्हतं आणि ते नसावं असंच मला वाटतं. कारण ते मला समहाव असं वाटतं की दॅट इज व्हेरी बोरिंग. तर तो चिडला तर मी मनवायला जात नाही. मला माहिती आहे की 10 मिनिटाच्या वर जर चिडला असेल तर काहीतरी डेंजर आहे. मग मी आपलं काय रे बरं आहेस का वगैरे विचारते. मी 10 मिनिटं चिडतच नाही. माझा राग असतो अक्षरशः 2 ते 3 मिनिटं मोजण्या इतपत. काहीतरी ते दोघं फालतू बडबड करतात, त्याच्यावर मी हसते आणि मी शांत होते. सो ते त्याला माहिती आहे की 10 मिनिटाच्या वर तर काही रागवत नाही. तो जेव्हा 10 मिनिटाच्या वर रागवतो तेव्हा मला असं वाटतं की काहीतरी सिरियस झालं आहे, आणि मग मी त्याला विचारते, मनवत नाही, मी त्याला विचारते व्हॉट इज रॉंग. सो असं ते असतं. पण मनवा मनवी वगैरे असलं आमचं काही नाही. बापरे. आणि मग सॉरी कोण बोलतं पहिले काही झाल्यावर? हे उलट आहे फारच. त्याची चूक असेल तरी मीच सॉरी म्हणते, माझी चूक असेल तरी मीच सॉरी म्हणते. पण असं काही नाही, तो त्याचा स्वभाव आहे. आणि शुभवी पण तशीच आहे, सॉरी नाहीच म्हणत दोघंही. त्यामुळे काही झालं तरी मीच आपलं सॉरी म्हणून, कारण मला ते जसं मी म्हणते ना तसं मला ते सतत सगळे एकत्र असणं फार आवडतं. त्यामुळे मला कोणीतरी एक रुसलाय मग एक बोलतच नाहीये हे मला जमत नाही. शुभवी आणि त्याचं भांडण झालं तरी मी त्याला सांगते जाऊन बोल तिच्याशी, किंवा तिला सांगते जाऊन सॉरी म्हण. कारण त्या दोघांनाही सॉरी हा शब्दच माहीत नसल्यामुळे ते मलाच त्या दोघांना सांगायला लागतं की जाऊन एकमेकांशी बोला, कारण मी तशी राहू शकत नाही. सो असं आहे ते. सॉरी मीच म्हणते ना. हो, ते तो मान्यच करेल, तो नाहीच म्हणत सॉरी. आणि मला त्याच्याबद्दल असं काही वाटत नाही की सगळे पुरुष आपल्या बायकांना सॉरी म्हणतात, तू म्हणत नाहीस वगैरे. नाही, तुझा तो स्वभाव आहे. सो आय हॅव ॲक्सेप्टेड इट. 22 वर्ष झाली आणि तू ॲक्सेप्ट केलंस की ही सॉरी म्हणणार आहे आपल्याला, तर मग ते आम्ही असं जुळवून घेतलंय छान. मग एवढं तू सांगतेस, मग रोमॅन्टिक डेटवर कधी नेलंय की नाही, किंवा रोमॅन्टिक काही किस्सा किंवा असं सरप्राईज फिरणं किंवा काही कोणत्या सरप्राईज तो देतच नाही, म्हणजे त्याच्याकडे तो स्वभावच नाहीये. पण रोमॅन्टिक असं नाही, पण हो आम्ही जातो, जेवायला जातो आणि काय असं फिरायला जातो असं होतं. पण असं काही डेट असं ठरवून असं होत नाही की चला आज आता एक छान रोमॅन्टिक मूड आहे, आपण डेटवर जाऊया, आपण हॉटेलमध्ये जाऊया वगैरे वगैरे. आणि वी बोथ प्रिफर सिटिंग होम. आणि म्हणजे कधी शुभवी कुठे कामानिमित्त किंवा ती पुण्याला गेली आणि आम्ही दोघंच असू तर आम्ही प्रिफर करतो की घरी छान बसूया. काय होतं अगदी फ्रँकली सांगतो, म्हणजे घरात आम्ही तो एक वेळ मिळालेला असतो, गप्पा मारत असतो आपण. बाहेर ना मला पर्सनली असं होतं की जरा म्हणजे ना शांतता असू देत. म्हणजे आता एक छान वेळ मिळाला तर तो वेळ आपला असू देत, आपण घालूया, आपण बोलूया. कारण कामाच्या निमित्ताने ना खूप कमी वेळ मिळतो एकमेकांबरोबर बोलण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी. सो त्याच्यात आणखीन 4 ठिकाणी कुठेतरी हे आवडत नाही. पण नाही अशातला बघ नाही, आम्ही बाहेरही जातो. पण असं त्याला ते डेट असं काही आम्ही ते असं मला नाही टॅग त्याला लावायला नाही आवडत. जस्ट आता व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हणून आम्ही डेटवर जातो असं नाही. आमच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन्स डे असू शकतो असं आहे ते. तुमचं जे प्रेम आहे त्याला कोणत्या मूवीचं जर नाव द्यायचं असेल तर ते काय असेल? प्रेमकथा. फारच अवघड आहे. विचार नाही केला यार कधी याचा असा आहे ना. खरंच नाही. म्हणजे एवढ्या वेगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या.
फार टिपिकल प्रेम नसल्यामुळे ना, हात ठेव खाली दमशील तू. नाही आठवत असं नाही काही. आठवते, खरंच नाही आठवत. किंवा संदर्भ देऊ शकता. मगाशी मी जसं म्हटलं तसं आमची प्रेमकथा म्हणजे चटमंगनी पटब्या. मग हे तर एक हे असू शकतं. आणि काय असू शकतं? मला असं वाटतं की दादा सांगेल एवढा विचार करतो. हा ते नाही, मला आठवत नाहीये सिरियसली, पण काय असू शकतं ना. मला काही प्रॉब्लेम नाही. आई ग. 2002 अ लव्ह स्टोरी. नवीन लिहिलंच वाटतं हा सिनेमा काहीतरी. टफ क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मे बी. लव्ह स्टोरीज. खूपच साधं आहे. हो. तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये तिला. नाही ग, आठवत नाही आता, सिरियसली नाही आठवत आहे. घेऊ मग नेक्स्ट क्वेश्चन. हो प्लीज. मी आठवीन, पण मी हा विचार करणार आहे या प्रश्नाचा आता. रोबोटप्रमाणे जर एकमेकांना वागवायचं असेल किंवा एखादं वाक्य म्हणून घ्यायचं असेल तर ते काय असेल? सॉरी. सॉरी म्हणून घेईन मी त्याच्याकडनं सारखं. मला सॉरी म्हण, मला सॉरी म्हण. त्याचं मला माहिती. तुला काय वाटतं? नाही खरं काही. हा, कारण मी सतत सॉरी थँक्यू हे म्हणतच असते. मला ती सवय आहे. त्यामुळे त्याला तो काय माझ्याकडनं बदवून घेणार सारखं. काहीच नाही खरं तर. नाही खरंच नाही. रागाने बघते म्हणून. नाही छे. त्यामुळे असं काही नाहीये की तिने, मला असं वाटतं की माझी अपेक्षा की तिने मला म्हणत राहावं होतं, तसं काही नाहीये. किंवा करत राहावं असं पण. करत राहावं तर एक असू शकतं ना. साफसफाई वगैरे. सतत. हा म्हणजे आवरावरच. नाही त्याच्यासाठी तेच महत्वाचं आहे. नाही, पण तिच्यात खरं नाही असं काही की तिने हे म्हणत राहावं मला किंवा हे करत राहावं असं मला वाटतंय, असं नाही आहे. मी जसं मगाशी म्हटलं तसं की ओव्हर थिंकिंग बंद करावं, एवढंच माझं म्हणणं आहे. तर ते मी कदाचित तिच्याकडनं मधून घेईन का करून घेईन त्या सगळ्या ह्याच्याप्रमाणे की कमी कर विचार, उगाच नको जास्त विचार करत बसू जगाचा. सो एवढ्या वर्ष एकत्र तुम्ही राहताय, तर मागे पाहिलं तर तुम्हाला काय असं वाटतं किंवा काय सांगावं असं वाटेल? एका वाक्यात सांगू मी, समाधान. नथिंग एल्स. खरं. समाधान म्हणजे काय म्हणतो त्याला, ग्रेटफुल, ब्लेस्ड की असा आपला पार्टनर किंवा असा आपला सोबती होता, सखा सोबती म्हणू आपण, कारण तो मित्र पण आहे. आणि तो आता 22 वर्ष गेले आम्ही संसार करतो एकमेकांबरोबर. आणि तो मला सहन करतोय 22 वर्ष आणि मी त्याला सहन करते. असं आम्ही दोघेही एकमेकांना. आणि ते तसंच असतं, म्हणजे असं नसतं की एक खूपच छान असतं आणि एक खूप वाईट असतं, असं नसतं. दोघंही छान, दोघंही वाईट असतात. आणि त्या सगळ्यातनं आम्ही छान 22 वर्ष संसार करतो, टचवूड. तर ब्लेस्ड आणि ग्रेटफुल. ओके. आणि या व्हॅलेंटाईन डेला काय अपेक्षित आहे गिफ्ट किंवा काही एकमेकांना सांगायचं आहे? चला मी निघतो. नाही व्हॅलेंटाईन्स डेला कधी गिफ्ट मला नाही आठवत, कारण आमचे लगेचच वाढदिवस असतात मार्चमध्ये. त्यामुळे असे काही गिफ्ट वगैरे आम्ही व्हॅलेंटाईन्स डेला खास काही नाही. पण हां, ऑफकोर्स काहीतरी आता तू म्हणतेस तर यावर्षी काहीतरी करेन. आणि मी तुला नक्की काहीतरी मीच घेणार गिफ्ट. त्याला तर गिफ्ट वगैरे तसं काही त्याचं जमत नाही त्याला. पण मी नक्की गिफ्ट घेईन, त्याला देईन आणि मी फोटो पाठवीन तुला. ओके. सो एकमेकांना प्रपोज करायचा असेल तर कसा कराल? कोणाला आवडेल करायला? हे बघ, मी एकदा केलं. चैत्राली ताई. त्यामुळे आता माझं संपलेलं आहे. शी आय एम व्हेरी बोरिंग. मी तर नॉर्मल, I love you, do you love me? It is as simple as that. Will you marry me? आता कसं म्हणू, आता मला प्रपोज करायचं आहे ना की नाही मी म्हटलं ना, मला नाही मला असं खूप ऑकवर्डच होतं. मी तेव्हाही म्हणून विचारलं नव्हतं, त्यांनीच मला विचारलं होतं. तर असं काय नाही. आणि आय लव्ह यू तर मी ऑलमोस्ट रोजच मी त्याला म्हणत असते, कारण ते आणि जे आहे ते आहे. त्यामुळे असं काही नाही, मी प्रपोज तसंच करीन मी की डू यू लव्ह मी असं. सॉन्ग कोणतं डेडिकेट कराल एकमेकांना? आमचं एक कॉमन सॉन्ग आहे, फेवरेट सॉन्ग आहे, तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके. ते का मी नाही एकत्र छे चान्सेस नाही. जे आपल्याला येत नाही ते करायला जाऊ नये. माफ करा, मी काही अप्रतिम गायिका नाही, थोडंसं बरं गाऊ शकते मी, बाथरूम सिंगर आहे. तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके, अरमा हुए पूरे दिल के, ए मेरी जाने वफा,
तेरी मेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा. वा दादा एखादं वाक्य ताईसाठी. तर तिने जे विचारलं त्याचं उत्तर देतो यस आय लव्ह यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो so मच. much. मजा आली. Thank you. थँक्यू. थँक्यू.